आणि इथं विजय मिळवल्यानंतर संपूर्ण मुंबईभर महाराष्ट्रभर सुद्धा भाजपचा उत्साह अगदी ओसंडून वाहताना दिसतोय। भाजपच्या कार्यालयामध्ये आज मुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना संबोधन केलं आणि त्यावेळी त्यांनी विजयाचं स्वागत केलं। आपण पाहतोय इथं आता रवींद्र चव्हाणांनी फडणवीसांना रसगुल्ला भरवला आणि बंगालचा विजय आहे तो वेगळ्या पद्धतीने साजरा केला आणि यावेळी लगेच फडणवीसांनी सुद्धा रवींद्र चव्हाणांना रसगुल्ला भरवलेला आहे आणि तोंड गोड केलंय। ही सुरुवातीची दृश्य आहेत। मुंबईमध्ये भाजपचा हा जल्लोष पाहायला मिळालेला आहे। बंगालची मिठाई फेमस आहे आणि तीच मिठाई रसगुल्ला भरवून एकमेकांना तोंड गोड करून हा जल्लोष साजरा करण्यात आला। तर काही ठिकाणी झालमुरी त्याच भाजपच्या कार्यालयाच्या बाजूला झालमुरीचा एक स्टॉल दिसतोय आणि या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस येणार असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे आणि तेही या झालमुरीचा आस्वाद घेण्याची शक्यता वर्तवली जाते, त्यामुळे त्याकडेही आपलं लक्ष असेल। दरम्यान पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या दरम्यान पंतप्रधान मोदींनी झालमुरीचा आस्वाद घेतलेला होता। एका विक्रेत्याच्या दुकानामध्ये जाऊन ते झालमुरी घेताना दिसलेले होते आणि तेव्हापासून ही झालमुरी चर्चेत आली आणि आता जेव्हा पश्चिम बंगालमध्ये घवघवीत यश भाजपला मिळते त्यावेळेला तीच झालमुरीचे स्टॉल लावून अशा पद्धतीने भाजपकडून जल्लोष केला जातोय। फक्त पश्चिम बंगालमध्येच नाही तर बाहेर सुद्धा दिल्लीमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये सुद्धा झालमुरीचे हे स्टॉल लावण्यात आले आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन भाजपचे नेते झालमुरीचा आस्वाद घेत आणि एक प्रकारे जल्लोष करताना सुद्धा पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय सभा घेतल्यानंतर लोकांना संबोधित केल्यानंतर आता मुख्यमंत्री या ठिकाणी या स्टॉलवर येणार आहेत आणि झालमुरी खाणार आहेत। या झालमुरीनं बंगालला विजय मिळवून दिला आणि म्हणूनच ही झालमुरी खाणार आहेत। हा झालमुरीचा स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे आणि आपण ही दृश्य बघितली तर त्यामध्ये दिसतंय स्पष्टपणे मुख्यमंत्री फडणवीस झालमुरीच्या या स्टॉल कडे पोहोचलेले आहेत आणि ते आता आस्वाद झालमुरीचा घेणार आहेत। तर झालमुरी भेळ ही एक विशिष्ट प्रकारची भेळ जी मुख्यतः पश्चिम बंगालमध्ये मिळते आणि त्याच भेळचा आस्वाद घेताना देशाचे पंतप्रधान मोदी आपल्याला पाहायला मिळालेले होते। तेव्हापासून ही झालमुरी चर्चेत आली होती आणि आता जेव्हा बंगालमध्ये विजय झाला आहे, भाजपचा विजय होताना दिसतोय, त्यावेळेला या झालमुरीचा आस्वाद राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा घेताना दिसत आहेत। महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये जिथं भाजपचं कार्यालय आहे त्या ठिकाणी झालमुरीचे हे स्टॉल लागलेत। आपण पाहतोय त्यांनी 20 रुपयाची झालमुरी फडणवीस इथं घेताना दिसत आहेत। खरं तर मोदींनी 10 रुपयांची झालमुरी घेतली आणि त्यानंतर बंगाल भाजपकडे आला। बंगालमध्ये 10 रुपयांना विकत घेतलेली होती आणि इथं मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे त्या ठिकाणी जेव्हा झालमुरीचे स्टॉल लागले तिथून झालमुरीचा हे पॅकेट घेताना दिसत आहेत मुख्यमंत्री फडणवीस आणि 20 रुपयांना हे पॅकेट दिसतंय। तर त्यांच्या आजूबाजूला इतरही लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। भाजपचे इतर नेते आहेत, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गराडा त्यांच्या आजूबाजूला आपल्याला दिसून येतोय आणि आता एक म्हणावं लागेल मृगा या निवडणुकीनंतर झालमुरी मात्र संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध झालेली आहे। फक्त पश्चिम बंगालच नाही तर आता महाराष्ट्रामध्ये असेल किंवा इतरही राज्यांमध्ये झालमुरीचे स्टॉल लागले आणि त्याच्यावर ग्राहकांची गर्दी उसळली तर आश्चर्य मानायला नको। राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झालाय आणि आता देवाभाऊ झालमुरी खरेदी करून प्रतिकात्मक सेलिब्रेशन या ठिकाणी करताय। आस्वाद घेताना दिसत आहेत मुख्यमंत्री फडणवीस झालमुरीचा। त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतो। इतरही नेते आहेत भाजपचे आणि त्यांच्याकडूनही या ठिकाणी झालमुरी या स्टॉल वरून घेतली जाते आणि त्याचा आस्वाद हे नेते सुद्धा घेताना दिसत आहेत। त्यांनी देखील इथले बांधव पश्चिम बंगालमध्ये गेले पाहिजे, मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी प्रयत्न केले होते आणि अशा थोड्याच वेळापूर्वी जेव्हा स्टेजवर होते मुख्यमंत्री फडणवीस आणि रवींद्र चव्हाण त्यावेळेला एकमेकांना रसगुल्ले त्यांनी भरवलेले होते आणि त्यानंतर आता झालमुरीच्या स्टॉलवर मुख्यमंत्री फडणवीस आपल्याला दिसत आहेत, रवींद्र चव्हाण दिसत आहेत आणि इतरही नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून झालमुरीचा आस्वाद घेतला जातोय। चित्रा बाग त्यांच्या सोबत आहेत आणि पुदुच्चेरीमध्ये देखील एनडीएचा आणि ज्या पद्धतीने भाजपनं आपली संपूर्ण पक्षांतर्गत यंत्रणा कामाला लावलेली होती
आणि प्रचार केला होता, त्यामध्येही मुख्यमंत्री फडणवीस हे स्टार प्रचारक होते भाजपचे. त्यांनी पश्चिम बंगाल असेल किंवा दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन प्रचार केलेला होता आणि त्याचंच हे फलित म्हणावं लागेल. मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला यश आलेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये मोठा आकडा ते गाठताना दिसत आहेत आणि पॉंडिचेरीमध्ये सुद्धा एक हाती सत्ता, तर तिकडे आसाममध्येही तिसऱ्यांदा भाजपची सत्ता येते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित भाई शाह, नितीन